नमस्कार. आज सकाळी दिल्ली इथं जंतर मंतरवरती उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक, शिक्षणतज्ज्ञ आणि लढाचे नेते यांचं उपोषण 21व्या दिवशी चालू होतं. फक्त ते पाणी आणि मीठ याच्यावरती ते अजूनही जिवंत होते. अशा स्थितीमध्ये त्यांना उचलून पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि हे करत असताना त्यांनी पांढऱ्या चादरी समोर धरल्या आणि साध्या वेशात पोलिसांनी येऊन हा सगळा प्रयोग केला. आता याचं महत्त्व का आहे, याचा निषेध करणं का गरजेचं आहे आणि हे तुमच्या सर्वांच्या जगण्यासाठी का महत्त्वाचं आहे. कारण याच्यामध्ये बऱ्याचदा राजकीय रंग लावला जातो आहे आणि त्यामुळे हे BJP वर्सेस कुणीतरी अशा पद्धतीने हे होत असताना एक अत्यंत महत्त्वाची बाजू आपल्याला लक्षात घ्यायला हवी. ती हा प्रश्न फक्त भाजप सोडून इतरांच्या मुलांचा आहे आणि भाजपमधल्या कार्यकर्त्यांच्या मुलांचा हा प्रश्न नाही आहे असं आहे का, तर असं नाहीच आहे. हा मुळात हा प्रश्न शिक्षण व्यवस्थेचा प्रश्न आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये ही जी नीटची एक्झाम आहे म्हणजे मेडिकल एंट्रन्स एक्झाम आहे, याचे सर्व पेपर फुटले आणि पेपर फुटले त्याची जी मुळं जी आहेत ती आपल्याला पुणे शहरात मिळाली आपल्याला. आणि त्याचबरोबर क्लासेसमध्ये पण म्हणजे काही क्लासेसवाले याच्यामध्ये इन्वॉल्व असल्याचंही लक्षात आलं. त्यामुळे हा पेपर फुटी आणि त्याच्यावरचे आरोप हा सगळा एक भाग आहे. त्याच वेळेस याच्याने सर्वांचं आयुष्य बर्बाद होतं. जवळजवळ 22-25 लाख मुलं या परीक्षेला बसतात. या सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, मानसिक धक्का बसतो, त्यांना पुन्हा एक्झाम द्यावी लागते. ही सगळी जी पद्धती आहे याच्या विरोधातला हा राग आहे. आणि याच्या विरोधात राग किती जणांनी व्यक्त केला? जवळपास 10 लाख लोकांनी असं म्हटलं की आम्हाला शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी याची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे. म्हणजे ही थोडी संख्या आहे का? ती 10 लाख जर विद्यार्थी असं म्हणत असतील ते आम्हाला यांचा राजीनामा हवा आहे. त्यामुळे ही गोष्ट साधी गोष्ट नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये ही जबाबदारी कुणीतरी घ्यायला पाहिजे ना. म्हणजे 20-21 मुलांनी याच्यातून आत्महत्या केली आणि याची जबाबदारी कोण घेणार? आता बऱ्याचदा असा प्रश्न पडतो, जसं आपण रेल्वेमध्ये अपघात झाल्यानंतर रेल्वे मिनिस्टर राजीनामा देतात. आता एक्झॅक्टली काय असतं, तर रेल्वे मिनिस्टर तिथे दिलेला असतो का नाही, पण ती जबाबदारी कोणाची तरी असते ना. त्यामुळे त्या जर व्यवस्थेला जबाबदार बनवायचं असेल, बेजबाबदारपणे वागू द्यायचं नसेल, तर याची जबाबदारी कुणीतरी घ्यायलाच पाहिजे आणि ती इथे शिक्षण मंत्र्यांची जबाबदारी नाही. म्हणून आपण सातत्याने असं म्हणतो की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. आता यामध्ये प्रश्न असा निर्माण होतो की ही लढाई आत्ता जर दाबली गेली तर ही लढाई लढणार कोण? म्हणजे आमची सर्वांची पालकांची मुलं, तुम्हाला असं माहिती आहे नर्सरीला लाखां रुपये फी आकारली जाते. त्या मुलांकडनं दुर्लक्ष केलं जातं. पुढे शाळेमध्ये सुद्धा त्यांना गणवेश मिळेल नाही मिळेल याची खात्री नसते. फी त्यांची आवाजासह वाढवली जाते. तिथपासून ते एक्झाममध्ये सुद्धा घोळ होतात आणि तिथपासून पुढे ज्या परीक्षा एंट्रन्स एक्झाम आहेत, मग CBSE असेल किंवा या पद्धतीची नीट असेल, या सगळ्यामध्ये जर घोळून पेपर विकत घेतले जात असतील, पैसे देऊन विकत घेतले जात असेल, तर आमच्या मुलांनी कशाच्या जीवावरती शिक्षण करावं? त्यामुळे हा प्रश्न एकट्या दुट्ट्या काही ठराविक पक्षाच्या लोकांचा नाही आहे. हा प्रश्न तुमचा आमचा सर्वांचा आहे. आणि म्हणून पालकांनी हा 100% विचार करायला पाहिजे. ती या आंदोलनांमध्ये तुमच्या मुलांसाठीची लढाई आहे. त्यामुळे या लढाईला तुमचं पाठबळ अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे जंतर मंतरवरती जे आंदोलन चालू आहे त्याला आपल्याला निश्चितपणे पाठिंबा द्यायला पाहिजे. सरकारने जे धोरण अवलंबत आहे, या काळामध्ये सरकारने एकदाही या मुलांशी बोलायसाठी पुढं आले नाही. एकही त्यांचं एखादं समिती किंवा प्रतिनिधी कोणी तिथे चर्चेसाठी आला आहे असं घडलेलं नाही. म्हणजे इतकं निर्लज्ज सरकार आहे. तिथे 20-20 दिवस जर उपवास तुम्ही करत असेल आणि सरकारला म्हणत असेल की या सिस्टीम सुधारा, तुम्ही शिक्षण व्यवस्था सुधारा, तर त्यांच्याशी बोलायला कुणीही येत नाही. या पद्धतीचा हे जे सरकारचा आडमुठेपणा, जे अहंकार आहे, हा धोकादायक आहे. आणि हा आज यांच्यासाठी धोकादायक असं नाही, पुढे तुमच्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग येतील. त्यावेळेस या पद्धतीचा जर सरकारी अहंकार त्यांनी दाखवला तर तुमचे प्रश्न सुटणार कसे? तुमच्या शाळांमध्ये पालक एखादा प्रश्न घेऊन लढायला जाऊ शकत नाहीत आणि त्याला भीती असते की त्याच्या मुलाला त्रास होईल. इथे तर लाखो मुलांचा प्रश्न आहे, कोट्यवधी मुलांचा प्रश्न आहे. यावेळेस ही लढाई लढणार कोण? त्यामुळे यासाठी जर तरुण लढाईसाठी उतरले असतील तर त्यांच्या मागं उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून आजच्या या सगळ्या प्रकरणाचा आपल्याला निषेध करायला पाहिजे आणि या CJP आणि त्यांच्याबरोबर जे आंदोलन करती मुलं आहेत, या सगळ्यांच्या पाठीमागं उभं राहणं हे गरजेचं आहे.
धन्यवाद.